या ठिकाणी पंढरपूर मंगळवेढ्याचा जो निकाल लागला तो निकाल अतिशय धक्का देणारा होता। 100% ईव्हीएमचा या ठिकाणी घोटाळा झालेला आहे। त्यामुळे मी कालच ताबडतोब निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे माझा तक्रारी अर्ज दिला होता, परंतु त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने 5 मिनिटात माझा तक्रारी अर्ज फेटाळून तो अमान्य केलेला आहे। याचा अर्थ 100% ईव्हीएम घोटाळा आहे। कारण मी व्हीव्हीपॅटच्या स्लिपच्या मोजणीची मागणी केली होती, ती ताबडतोब निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं त्या ठिकाणी फेटाळलेली आहे। 100% ईव्हीएमचा घोटाळा झालेला आहे। कारण गेले 15 वर्ष मी काम करत असताना हजारोच्या संख्येनं या ठिकाणी या मतदारसंघातील जनता माझ्याबरोबर आहे, परंतु माझ्या प्रभागात असेल किंवा माझ्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या प्रभागात त्यांची देखील मतं त्या ठिकाणी पडलेली दिसत नाहीत। याचा अर्थ 100% ईव्हीएम घोटाळा आहे। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं छोट्या पक्षांना संपवण्याचा घाट घातला, हे या निकालावरून सिद्ध झालेलं आहे। या ठिकाणी मी प्रोसेसप्रमाणे पहिल्यांदा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे माझा तक्रारी अर्ज दिला होता। त्याने फेटाळल्यानंतर उद्या मी या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये ही माझी याचिका दाखल करणार आहे। 252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये ईव्हीएम मशीनचा 100% घोटाळा झाला आहे। त्यामुळे मी कालच निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे व्हीव्हीपॅट स्लिपच्या फेरमतमोजणीची त्या ठिकाणी मागणी केली होती, परंतु निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने ती मागणी फेटाळली। म्हणून मी त्यांच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये परत एकदा व्हीव्हीपॅटच्या सर्व स्लिपची मोजणी करण्याची या ठिकाणी मागणी करणार आहे। कारण माझी खात्री झाली आहे 100% या ठिकाणी ईव्हीएमचा घोटाळा आहे।